पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तुम्हाला काय पुढची भूमिका आहे? पोलिसांनी त्यांच्या योग्य कायद्यानुसारची त्यांनी आमच्यावर कारवाई केली. आम्ही त्या कारवाईला समोर पण जातो आहोत. पण आम्ही ह्या कारवाईला इथेच न थांबता पुढच्या काही दिवसात परत जर त्याच्यावर कठोरात कठोर त्याला फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. यात कुठल्याही मी आपल्या माध्यमां थ्रू सर्वांना विनंती करतो की यालाही कुठल्या पक्षा थ्रू किंवा कुठल्या राजकीय हेतू थ्रू किंवा कुठल्या राजकारणा थ्रू ह्या गोष्टीला बघू नका. मी आज या आंदोलनात सहभागी झालो कारण की मला स्वतःला 4 वर्षाची मुलगी आहे. ती पण माझ्या मुलीच्या वयाचीच होती. तिच्यावर जे झालं आहे ते विचार करून पण माझ्यासारख्याच्या पण भावना किंवा आम्हाला भीती वाटते. हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातल्या लेकींचा आहे, भारतातल्या लेकींचा आहे. त्यांच्यासाठी लहान बालकांसाठी हे जे काही कृत्य आता ही नीच वृत्ती करत आहे तिच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून या कायद्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला काही त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याकरता आजचं आम्ही आंदोलन केलं.